जळगाव जामोद येथील लाचखोर वनपाल गजाआड 10,000ची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले रंगेहात। जळगाव जामोद वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने 10,000ची लाच स्वीकारल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळताच काल 6 मेला सापळा रचून कारवाई करण्यात आली। दरम्यान वनपाल शेख कलीम शेख बिबन याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे वन विभागाच्या सालई गोंद अवैधरित्या जमा केल्याबाबत एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु या गुन्ह्यात दाखल झालेला व्यक्ती आरोपी सिद्ध न व्हावा यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने 10,000ची मागणी केली। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर काल 6 मे रोजी जळगाव जामोद येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला। त्यावेळी वनपाल शेख कलीम याला 10,000ची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती शीतल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, हर्षद शेख यांनी पार पाडली। आज दिनांक 6। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।